डिलिशियस. तिला चक्करी त्यामुळे तिला विकून घेतलं. बाईला पटलं बघा. गणपती बाप्पा. लेकरांचा खेळ हातपाय मोडल्यावर मग मजा येईल नाही का. कुसळ बी पाऊस पडाना ना काही नाही, नुसतं ऊन आणि नुसती गरमी. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मम्मीकडे येऊन मला तरी पण 3-4 दिवस झाले बघा. आणि आज घरामध्ये एवढी शांतता वाटायला लागली आहे ना, कारण काय ना, आज शुभमला ब्लड भरायला नेले बघा. नाहीतर तो पण घरी असतो, मामा असतो, सगळेजण म्हणजे घरी असतात. काही जण कामावरती जातात, पण आज शुभमला ब्लड भरायला नेले कारण आज त्याची डेट होती ब्लड भरायची. तर मामा आणि तो गेलाय, सकाळीच गेले. त्याला दर महिन्याला त्याला ब्लड भरायला लागतं. त्याला थॅलेसिमियाचा प्रॉब्लेम आहे कारण का, तर त्याला म्हणजे आज त्याची डेट होती. तर त्याला आहे ना, म्हणजे 2-3 महिने झाले की ब्लडचा थोडा प्रॉब्लेम येतोय कारण का नाही का, म्हणजे शिबिर वगैरे असतात, म्हणजे जास्त डोनट वगैरे करत नसतील त्याच्यामुळं. तर त्याला 2 बॅग लागतात दर महिन्यामध्ये. तर एक तिथं अवेलेबल आहे, तर ते बोलले की एक नाही का तुम्हाला डोनर आणायला लागेल म्हणून. तर मग एक दुपारनंतर नेणार आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये मामा घेऊन गेलाय आणि पप्पाला थोडं काम होतं त्याच्यामुळे पप्पाला काही जायला जमलं नाही. आणि मम्मी आजी पण बाहेर गेलात. आणि बघा आज घरी कोणच नाहीये. आणि हे लेकर आहेत ना, हे 2 जण बघा, आवनी आणि चमू आहेत ना, आमच्या पैसे ठेवलेत. आम्ही 2 जण आहेत घरी, हे पण बसले तिकडं. आणि हे 2 एवढे त्रास देतात ना, आणि एवढे अवकळ आहेत. ही आवनी तर एवढी अवकळ आहे ना, सांगायलाच नको, अजिबात ऐकत नाही बघा. तिला आहे ना नुसतं इथं वरती चढायचा शौक आहे का नाही. आवनी कसं चढती दाखव बरं, तू कशी चढून दाखव मला. बघा बघा हे शक्तिमान. अरे बाप रे, बघा पार वरती टेकली. खाली येते का उतरता आता. बघा हे असे लेकर आहे. आणि आता हे चमू डोन चढ. चमू पडशील तू. हो त्याला सांगा हो, ऐकणार नाही तर. नकोय चमू, ऐकत जा, तू पडशील. ती छोटी आहे, तिला नाही हे होत, तिला बरोबर चढता येते. काय करायला लागला तू. चॉकलेटची आणि त्याच्यामध्ये साखर आणि पाणी ग्लासभर त्याच्यामध्ये पावडर टाकली आहे. कोणी शिकवलं तुला बनवायचं. मी YouTube वर बघून हे केलं आहे, त्यामुळं मी आज आईस्क्रीम बनवणार आहे. तर आज बघा मी कशी आईस्क्रीम बनवते. काय काय बनवणार काय काय टाकून पावडर टाकणार. बघा त्याला आहे ना दुकानात पाठवलं होतं बरं का. त्याला म्हणलं तुला दुसरं काहीतरी खायला वगैरे घेऊन ये, आणि पैसे देते तर ये म्हणजे घेऊन ये म्हणून तुला काहीतरी खायला. तर तो म्हणलाय की मला आज ना काय बनवायचंय, आईस्क्रीम बनवायची, म्हणून त्यांनी चॉकलेट पावडर वगैरे आणली आहे बघा. आणि आता करत बसलाय बघा तो कसा बनवतोय. काय घेतलंय ग्लास मध्ये, काय घेतलंय ग्लास मध्ये. हा व्हिडिओ काढायला लागले ना, त्याच्यामुळे एवढे देवासारखे बसलेत नाहीत. हे एवढे दिसतात तसे नाही आहेत बरं का, शांत लय आगावेत. पण आता शांत बसवले त्यांना आम्ही. आणि आता चमूचं बघा हे चालू आहे बघा. आता ते बनवत आईस्क्रीम. आणि मग बघा आम्ही किती 4 दिवस झाले येऊन. आजी एवढी माग लागली आहे ना, या या या, पण नाही का एवढा इथं गोंधळ एवढा, त्याच्यामुळे तिच्याकडे काही जाणच नाही झालं. ती काल पण येऊन गेली, तुम्ही नाही का माझ्याकडे का नाहीत आला, काय नाही आलं म्हणून. 2-3 दिवस झालं तुम्ही आलात. तर हा मी काय तुमची आजी नाही का, एवढं जवळ असून पण तुम्ही येत नाही येत, है की नाही हो. बघा आता ती एकटीच राहते तिथं. मी तुम्हाला ना तिच्या घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते, माझ्या आजी सोबत तुम्हाला ओळख करून देते. तुम्ही येणार आहेत का 2 जण. मग आपण जाऊयात 4 जण काय. लेकरांचा खेळ हातपाय मोडल्यावर मग मजा येईल नाही का. कोणता खेळ आहे. हातपाय मोडल्यावर मजा येईल का मग. अशा थांब हेच व्हिडिओ तुझ्या बाबाला दाखवता आल्यानंतर मग तुला मजा दाखवतील ते. इथंच एक बाबा. अरे पण मान मोडन ना, चमत्कार बाबा, मान मोडन ना तुझी. हाच व्हिडिओ तुमच्या मम्मी पप्पा पर्यंत पाठवतो मी. थांबा जरा. एक हवामान खात्याचं एवढं जबरदस्त सजेशन असतंय ना की रोज पाऊस पडन पण कुसळ बी पाऊस पडाना ना काही नाही, नुसतं ऊन आणि नुसती गरमी.
थोडस आभाळ येते वाटतंय आता तरी पाऊस येण्याची शक्यता काहीच आभाळ पाऊस येत आलंय आज, आभाळ नाही कसलाच अंदाज नाही आपल्याला. आता बघा किती आभाळ आल्यासारखं वाटतं कसलाच पाऊस नाही. बाई आली आहे बघा अजून मम्मी काय आली नाहीये. मम्मीला आता किती टाइम लागणार आहे बाईला विचारते. बाई आज का उशीर झाला तुला यायला? कस काय? आणि मम्मीला किती वेळ लागणार आहे? आणि आता एवढं गरमीचा चहा नको पिऊ जेवण कर ना. सकाळी सकाळी उशीर झाला तर जायला. बाईला बघा सकाळी उशीर झाला जायला. ती तसंच गेली ती आंघोळ करून नुसती चहा नाही पिला काहीच नाही पिला त्याच्यामुळे आता ती चहा बनवून प्यायला लागली. मग तोपर्यंत आम्ही आहे ना त्या बाईकडे जाऊन येतो. फायनली आपण बाईच्या घरी आलेलो आणि आल्यानंतर बाई निवांत पूजा वगैरे करत होती कारण तिला देवदेवाचा खूप नाद आहे. ती परडी वगैरे तुळजापूरच्या सगळ्या गोष्टी करते ती म्हणजे ह्यांच्या फॅमिलीमध्ये तर सगळ्यात जास्त देवदेव करणारी म्हणजे आमची बाई. तर तुम्हाला दाखवतो मी आमची बाई. तर हे बघू शकता अजून सुद्धा देवाची पूजा करते ही ती. हे मस्त देवारा सजवलेला आहे आणि एकटीच राहते इथं. इथं कोणी राहत नाही तिच्यासोबत. हा 100% पिणार मी गार पाणी माठातला. म्हणजे बाईचा देवदेव चालू आहे. बाई डिस्टर्ब तर नाही ना केलं तुला आम्ही देवदेवाच्या पूजेला? झाली तिची. मस्त असं म्हणजे प्रसन्न वाटतंय असं मंदिर वगैरे असलं ना घरात. आणि तिने सहज ठेवलंय पण किती स्वच्छ ठेवती ती पूर्ण. खरंच पाणी गार आहे. देव मला नॅचरल पाणी माठात. फ्रीज मधल्या पाण्याने जास्त घसा वगैरे दुखतो. माठातलं पाणी नॅचरल असं चांगलं असतं पिलेलं. मस्त थंड आहे का? हे दोघं कुठे गेलेत? चमू हा त्याच्यासाठीच आलात तुम्ही बघा. हे दोघं जण त्याच्यासाठीच आलात ना. इकडे वरती हो चला. चल पटकन. बघा म्हणलं तुम्हाला हे लेकरं अजिबातच ऐकत नाही. कुठं गेलं तरी बी शांत बसत नाही. कुणाच्या पण घरी जाऊ दे ह्यांना नवीन आहे काय ह्यांना काहीच वाटत नाही. ह्यांचं जिथं जाऊ तिथं हे असलं धिंगाणा चालू असतोय. कुठला खेळ चाललाय काय माहिती. काय करायला लागली तू आता? हे खेळू दे मग काय म्हणते मी ते नाही ग म्हणते मी तुला. लय अवकळ येते लेकरं. बाईने बघा किती छान पूजा केली मस्त. तुळजापूरचा वगैरे फोटो पायावर असतंय काय बाई. बघा काय दिव्यात दिवा करायला लागली का? दिवा करायला लागलीस? वाट हा हा. आणि तुळजापूरला जायचं होतं ना काय झालं? कोणती मुलगी आली आता? खेळायला आली तुमच्या सगळं न्यू मेंबर आले. हे फ्रेंड आली ह्यांची खेळायला. किती वेळ झालं? 1 तास झाला असं पूजा चालू आहे तुझी. बाईला 1 ते 1.5 तास पूजा करायला लागतो. एवढा वेळ तिला पूजा करायला लागते. स्वच्छ देवारा वगैरे पुसून पितांबरी मी सगळं घासून आम्ही आलो आता. तर बाईची सगळी पूजा चालू आहे. बाईच्या बहिणी आल्या होत्या बघा खूप दिवसानंतर ना तिला भेटायला आलत्या. बाई दोन आलत्या बाई तुझ्या बहिणी? दोघी बहिणी होत्या. हा एक बाईची बहीण होती आणि एक त्यांची मुलगी होती. तर बाईला किती दिवस होते त्या? 7-8 दिवस. चांगलं करमलं असेल मग तुला. बाईला चांगलं करमून गेलं तर बघा 8 दिवस झाले तिच्यासोबत. कधी गेल्या मग? काल काल सकाळी. नाही आता कशाला लांब राहतात ते. किती दिवसानंतर पहिल्यांदा आले असेल भेटाय का नाही बाई? तू तर एकदा बी गेली नसशील तिकडं. तिला कुणीच नेत नाही. तिला म्हणते उलटे येते तिला चक्कर त्यामुळे तिला बी कुणी नेत नाही. बाईला पटलं बघा. तिला जायला आवडतं बरं का. पण सगळेजण असं म्हणतात की म्हणजे मेन म्हणजे तिला तो प्रॉब्लेम होतो. लांबचा प्रवास असला की उलट्या वगैरे होतात. मग त्यांना असं वाटतं की जास्त तिला त्रास व्हायला नको आता वयामानानुसार. त्याच्यामुळे तिला कुठं नेत नाही. पण तिला बोललेलं वगैरे खरं वाटलंय. उन्हानं त्रास होईना राहिले. कुठं?
नंदाच्या गावाला हा ते आता त्यांची कंदुरी होती तेव्हा ना. वरवटीला जायचं होतं ना. हा हा हा. बाईनी बघा आम्हाला थंड मस्त ताक बनवलंय बघा. उन्हाचं म्हणली चहा नको, थंड आपण पिऊया, त्याच्यासाठी सगळ्यांना तुम्ही ताक बनवलंय. छान बनवलंय ना हो. मस्त लागलं. एक पिलात का तुम्ही दोघं पण? चमू आवनी चमू बिझी आहे पिण्यामध्ये. नाही, उन्हाळ्यात खरंच ताक पिलेलं मस्त आहे. पोटामध्ये गार पडते म्हणजे पाण्याची जास्त गरज नाही हे होत. प्यायला पाहिजे उन्हाळ्यात, कारण भरपूर थंड आहे ताक. चला मग घ्या सर्व करून. यमी यमी. बघा दाल खिचडी बनवायला सांगितली, त्यांना आवडते ना दाल खिचडी. तिने एकदा बनवली होती त्याच्यामुळे ते त्यांना खूप आवडली होती. मला काही बनवायला येत नाही तर ती दाल खिचडी बनवायला लागली. आणि कार्टून बघा कसे मधी मधी करायला लागलेत. तेव्हा आता इथं दाल खिचडीचा बेत चालू आहे. रुपाली बनवायला लागली. काय टाकले त्याच्यात शिजायला? तुरीची डाळ, मुगाची डाळ, हां आणि तांदूळ. भात पण त्यात बनवून घेतलाय. आणि हे टाकायचं त्याच्यामध्ये. हे काय काय? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. बघा आता मस्तपैकी दाल खिचडी बनवणार आहे रुपाली हंड्यामध्ये. माऊ काय पाहिजे तुला? माऊ काय पाहिजे ले? काय पाहिजे? शांत बसायचा. शिजली का? तेल टाकायला लागली. त्याच्यानंतर लसूणची फोडणी. रुपाली ना खूप छान स्वयंपाक बनवते आणि वेगवेगळं तिला बनवायची खूप जास्त आवड आहे. आणि तुझ्या हाताला एवढी चव आहे ना, सगळं मस्त बनवते ती. आमच्या घरामध्ये एकमेव काय म्हणतात त्याला, काय ग, आचारी. नंबरला माझे पप्पा आणि 2 नंबरला रुपाली आचारी. इकडं भात शिजून घेतलाय आणि इकडं डाळ. आणि इकडं आता ती त्याच्यामध्ये फोडणीला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अजून काय टाकणार आहे ती तिचं चालू आहे प्रोसेस. माझी 2 नंबरची बहिणी खूप आली नाही कर कसं रडाय. दाखव. मग अशी बनवलेली. हे काय झालं? बिस्किट झालं. आईस्क्रीम आहे का बिस्किट आहे? बिस्किट बनवले ते. बिस्किट बनवलं त्याने. आईस्क्रीम बनवायला ठेवली होती पण त्याचं बिस्किट तयार झालं दोघांनी पण. वेल ट्राय, वेल ट्राय, वेल ट्राय. काय झालं तुझं? तुला चमचा नाही काय? फायनली आत्ता आलेलो आम्ही. म्हणजे लगभग 7:30 वाजलेत आणि घरी बसून बसून थोडं बोर झालं होतं. त्याच्यामुळे सगळ्या गँगला आम्ही म्हणजे सगळ्या चमूला झालं आणि अवनीला, शुभम वगैरे आम्ही सगळेजण आलो तिकडे ट्रॅकला फिरण्यासाठी. आत्ता वाजले 7:30 तर सगळे आलोत आम्ही ट्रॅकला. तुम्ही बघू शकता सगळे फुटबॉल वगैरे घेऊन आलोत आम्ही. इकडे वैशू आहे. हे घरी बसून बसून लय बोर व्हायली होती त्याच्यामुळे घेऊन आलो त्यांना सगळ्यांना इकडं. हे शुभम ब्लड भरून मगाशी घेऊन आला. किती ब्लड भरलं शुभम? एकच बॅग. त्याला 2 बॅग लागतात बट त्याला एकच बॅग त्याला भेटली आहे. बाकीच्या जी एक बॅग आहे ती त्याला 6-7 दिवसांनी देणार. आता इथून पुढे आम्ही पलीकडे जाणार आहोत मार्केटमध्ये. काहीतरी आईने सांगितलं वाटतं त्याला काहीतरी आणायला तिला. त्यामुळे मार्केटला आम्ही जाणार आहोत. बघूयात काय घ्यायचं आणि काय नाही. पण बॉल त्या इकडं जाईन बरं का, ह्याच्या पाठीमागं. हे इकडे कॅनल आहे. इथं बाजूलाच कॅनल आहे. हा ट्रॅक पूर्ण हिरवागार आहे. आजूबाजूचं वात भरपूर लोक आहेत तिथं. कंटिन्यू चालू असतं. कंटिन्यू. काय नाहीये. अलाउडच नाही, बॉल पण अलाउड नाही चांगला. आणि तू गाणं म्हणत होती काय? काय म्हणले तुला? ते म्हणलं की गाणं पण नाही चालत. गाणं पण नाही चालत बाबा. भांडती का त्यांना जाऊन? दोघ जण. सायकल. अरे ते ओरडलेत ना आता बघितलं ना तू. ते म्हणले छोट्यांनी नाही खेळायचं, फक्त मोठ्यांनी खेळायचं. मी बी मोठा आहे ना. तू छोटा आहे, मोठा नाहीये. काकांनाच फक्त जमतंय. मी ते खेळायला पण ओरडलेले. सगळे ह्या टायमिंगला येतात. ह्या टायमिंगला नाही, लवकरच येतात नाही का हो? किती? 100. पहिला माझा नंबर. बॉल जप्त केलाय कारण का हे इथं खेळत होते. इकडं अलाउड खेळायला, इकडं नाहीये. आणि दोघं पण इथं खेळायला आले त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा बॉल जप्त केला. बघा तिथं पायरीवर ठेवलाय आणि आम्ही सगळेजण इकडं बसलो. वाव, चमूचा बघा छान करतोय.
जमतय पडशील. बघ ही जाव्या ही तर झोकेच खेळायला. बासे आवनी आमची झोकच खेळायला लागली, तिला व्यायाम करायला सांगितलं तर. 1 2 3 बघ असं करायचं असतं. चोमू आणि आवनी अंगामध्ये नाही आणाय. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, हा, 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 हा. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. मी तिकडे करत होतो आम्ही तिकडे. म्हणजे असं पण करू शकतो. हे नको, तुम्हाला सांगितलेलं कळत. हो ह्यांना पकडून द्या, हे दोघांना पण. उतरा पटकन खाली. नाही. उतरतं बघ, ते आले तर बघ, ते आल्या ना तिकडं तुम्हाला घेऊन जातील. ट्रॅकवरती आलो होतो आम्ही फिरायला, तर मम्मीचा तेवढा कॉल आला. मम्मी म्हणली की येताना ना पनीर घेऊन या. तर बघा आम्ही आता आमच्या दुकानामध्ये पनीर, तर पनीर घ्यायला गेलो होतो. तर बघा पनीर वगैरे घेतलंय आणि थोडंसं थकलो होतं त्याच्यामुळं थंड म्हणलं बघा, पाणी वगैरे घेतलंय, ऊसाचा रस घेतलाय आणि आता सगळेजण आम्ही निघालो घरी. बघा आवनी, चमू, शुभम, हे ट्रॅकवरती बघा सगळेजण आम्ही बसलो आणि सगळ्यांनी बघा ज्यूस आम्ही इथं बसून सगळेजण प्यायला बसलोय. चेस करा सगळ्यांनी, चला चेस. आणि इकडे तर आई बघा आता हे पिलोत ना आपण आपापला कचरा व्यवस्थित एक हा आपल्या कॅरी बॅग मध्ये घेऊन जायचं, हा डस्टबिन मध्ये टाकायचं. डस्टबिन मध्ये टाकायचा. असं इकडं तिकडं कुणीच टाकायचं नाही. आपला स्वतःचा कचरा टाकायचा नाही. जिथं पिशवी आपण राहू जे द्या खाल्लं माझ्यासाठी. तिथं आपला कचरा स्वतः उचलायचा. काय म्हणतात? हा? हा. प्या मग गणपती बाप्पा मोरया. प्या मग आता. फायनली बघा आता 9 वाजलेत. मस्तपैकी आम्ही एन्जॉय वगैरे केला, ट्रॅकवरती व्यायाम वगैरे केला, ज्यूस पण पिऊन झाला आणि पनीर पण घेऊन आलोय. तर निवांत आम्ही बसलो होतो. आता ज्यूस वगैरे पिऊन झालाय. मम्मी पप्पांचा कॉल येत होता कारण का खूप वेळ 1-1.5 तास झाला आम्ही आलोय. त्याच्यामुळे ते बोलले की आता किती वेळ आहे, घरी या लवकर. त्याच्यामुळे मग आम्ही आत्ता निघालोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. गणपती बाप्पा. मोरया.